मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका अलिशान कारचा नाकाबंदीवर तैनात असणाऱ्या पोलिसांना संशय आला। त्यानंतर पोलिसांनी ही अलिशान स्कॉर्पिओ गाडी थांबवली। गाडीच्या तपासणी दरम्यान पोलिसांना एका पिशवीत रोख रक्कम आढळली। ही रक्कम कुठून आली, कुठे घेऊन जात आहात अशी प्रश्नांची सरबत्तीच पोलिसांनी गाडीत उपस्थित असणाऱ्या लोकांवर केली। मात्र त्या लोकांना योग्य ती उत्तरं देता आली नाहीत आणि त्यानंतर पोलिसांनी ही सर्व रोकड जप्त केली। मुंबई पुणे महामार्गावरील उर्से टोल नाका येथे नाकाबंदी दरम्यान मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली। या गाडीतून पोलिसांनी तब्बल 50 लाख रुपये जप्त केले। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 9 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे देखील तपासणी नाका आहे। या नाक्यावर मंगळवारी शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका 4चाकी वाहनामध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली। पोलिसांनी रोकडबाबत विचारणा केली असता संबंधित वाहन चालकास योग्य खुलासा करता आला नाही, त्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त बांगर यांनी सांगितले।